मकर संक्रांतीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण 3 हप्ते म्हणजेच 4500 रुपये मिळणार आहेत। त्याप्रमाणे मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते देण्याचेही नियोजन सुरू असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आलेली असून लाडकीला आता 4500 रुपये मिळणार आहेत। संक्रांतीपूर्वी महिलांच्या खात्यामध्ये 4500 रुपयाची रक्कम जमा होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिली। लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता वाटप पार पडत असताना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या आठवडाभरामध्ये जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे। या आठवड्यामध्ये कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपयाचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज महिलांना येणार आहे। त्यानंतर डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि जानेवारी महिन्याचे 1500 रुपये असे 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये जमा होणार आहेत। लाडकी बहीण योजनेअंतर्गत संक्रांतीच्या पूर्वी महिलांच्या खात्यामध्ये 4500 रुपयाची रक्कम जमा होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 1500 रुपयाची रक्कम आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये डिसेंबर जानेवारीचे 3000 रुपये जमा होतील। एकूण 3 हप्त्यांचा लाभ महिलांच्या खात्यामध्ये वितरित होणार असल्याची मोठी बातमी महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिली आहे। जिल्हा परिषदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये बैठक पार पडली असून अखेर लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वितरणाचा निर्णय घेण्यात आला। त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रोसेससाठी देखील महिलांना मुदतवाढ मिळणार आहे। 1 महिन्याची आणखी मुदतवाढ ही ई-केवायसी प्रोसेससाठी देण्यात आली। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही अजूनपर्यंत ई-केवायसी प्रोसेस कंप्लीट केली नसेल तर ई-केवायसी प्रोसेस कंप्लीट करून घ्या अशा सूचना देखील देण्यात आल्या। ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी प्रोसेस कंप्लीट केली आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी देखील तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी दिली। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणकोणत्या महिलांच्या खात्यामध्ये हप्ता वितरित होणार आहे, कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये 4500 रुपयाची रक्कम जमा होणार आहे याची सविस्तर माहिती आपण पुढे घेऊयात। कारण लाडक्या बहिणींनो, आता मुख्यमंत्र्यांनी अंतिम निर्णय घेतलेला असून राज्यातील 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये हप्ता वितरित होणार आहे। संक्रांतीच्या अगोदर महिलांना आनंदाचा शिधा देखील मिळणार आहे। संक्रांतीच्या अगोदर प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 4500 रुपयाची रक्कम ही वितरित होणार आहे। राज्यातील 10 बँकांमध्ये हा हप्ता वितरित होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी प्रोसेसमध्ये चूक केली आहे त्या लाडक्या बहिणींना मोठ्या अडचणीला देखील सामोरं जावं लागू शकतं। कारण 4500 रुपयाची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होत असताना ज्या लाडक्या बहिणींकडून चुका झालेल्या आहेत अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा होण्यासाठी उशीर होऊ शकतो। बऱ्याच बँकांचे सर्व्हर देखील डाऊन झाले आहेत। सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही बँकांमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे हप्ता जमा होण्यासाठी तांत्रिक अडचण येऊ शकते। त्यामुळे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत की माझी कोणतीही लाडकी बहीण हप्त्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी मी 2 टप्प्यामध्ये हप्ता वाटप करत आहोत। त्यामुळे 4500चा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवशी जमा होणार नाही, तर महिलांना सर्वात आधी फक्त 1500 रुपयाच्या हप्त्याचा लाभ मिळेल आणि 1500 रुपये खात्यामध्ये जमा झाल्यानंतर आणखी 2 दिवसांनंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर जानेवारी असे दोन्ही हप्ते एकत्रित 3000 रुपये जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यावरती 4500 रुपयाचा थेट लाभ तुम्हाला मिळणार आहे। परंतु राज्यातील सर्व 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यामध्ये हा हप्ता वितरित होत असताना ज्या बँकांकडे तांत्रिक अडचणी आहेत अशा बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता अडून राहू नये यासाठी सरकारने 2 टप्प्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे। संक्रांती अगोदर 4500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत असताना सरकारने महिलांसाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हप्ता वाटप पार पडत असताना तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जिल्ह्यानुसार जमा होणार नाहीत किंवा बँकांच्या यादीनुसार जमा होणार नाहीत। जिल्ह्यानुसार हप्ता वाटप हे केलं जात होतं, म्हणजेच आज या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार, उद्या या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार असं केलं जात होतं। परंतु आता हप्ता वाटप पार पडत असताना 21 ते 65 या वयोगटातील महिलांचे गट तयार केले जाणार आहेत। या गटांमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिल्यांदा 1500 रुपये हप्ता महिलांच्या खात्यामध्ये सोडण्यात येईल आणि त्यानंतर 3000 रुपयाचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये
खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्या लाडक्या भावाने यासाठी डिजिटल प्रणालीचा उपयोग केला आहे. ई-केवायसी प्रोसेसमध्ये तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे फॉर्म भरले आहेत त्या प्रोसेसची पाहणी देखील सरकारने केली आणि त्यानंतर ई-केवायसी प्रोसेसमध्ये तुम्ही आधार कार्ड वापरलं असेल त्यानुसार तुमच्या वयोगटाची माहिती ही सरकारने घेतली असून 21 ते 65 वयोगटातील महिलांची यादी तयार करण्यात आली आहे. वयोमानानुसार तुम्हाला हप्त्याचा लाभ मिळणार आहे. वयोमानानुसार तुम्हाला हप्त्याचा लाभ कोणत्या दिवशी मिळणार आहे हे कळणार आहे. उदाहरणार्थ सरकारने 18 ते 25 या वयोगटासाठी उद्याची तारीख ठरवली असेल तर उद्या फक्त 18 ते 25 या वयोगटातील महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, ज्या दिवशी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत, ज्या दिवशी 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले असेल त्याच दिवशी तुमच्या वयोगटातील महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा वितरित होणार आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी दिली होती आणि त्यानंतरच तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील नोव्हेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये वितरित केल्याचं सांगितले. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला येणार आहे. त्याचबरोबर ज्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे त्यानंतर बरोबर 2 दिवसांनी म्हणजेच 48 तासांनंतर महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होत असताना एकत्रित हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी दिली. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी ई-केवायसी प्रोसेस कंप्लीट केली आहे त्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे, कारण बऱ्याच महिलांकडून एक ठराविक चूक झाली आहे. त्यामुळे अनेक महिलांनी चुका केल्यामुळे त्यांचे अर्ज बाद देखील ठरवण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रातील ज्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत त्या महिलांनी ई-केवायसी प्रोसेस ही व्यवस्थित कंप्लीट केली असणार, त्यामुळे त्या महिलांना लाभ मिळणार आहे. 80% महिलांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल. उरलेल्या 20% महिलांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. 20% महिलांकडून चुका झाल्या असल्यामुळे त्या महिलांची एक विशिष्ट यादी देखील बनवली जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 20% महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी दिली आहे आणि एक निर्णय देखील सरकारकडून घेण्यात आला आहे. त्या महिलांना चुका सुधारण्यासाठी त्यांना एक शेवटची संधी सरकार देणार आहे. कोणतीही बहीण हप्त्यापासून वंचित राहू नये यासाठी शिंदे साहेबांनी महत्त्वाचा निर्णय घेतला. ज्या 20% महिलांनी ई-केवायसी प्रोसेसमध्ये चूक केली आहे त्या 20% महिलांची विशिष्ट यादी असणार आहे. त्या महिलांची पडताळणी देखील पार पडणार आहे आणि नंतरच त्या महिलांच्या खात्यामध्ये हप्ता वितरित होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, अजूनपर्यंत तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता जमा झाला नसेल तर तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे. परंतु काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असतील तर देखील तुम्हाला या आठवड्याभरामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1 रुपयाही मिळाला नाही तर तुमचं नाव कदाचित 20% महिलांच्या यादीमध्ये असू शकतं. जर तुमचा अर्ज बाद झाला असेल, तुम्हाला अजूनपर्यंत अर्ज दुरुस्त करण्याची एक संधी सरकार देऊ शकतं. शेवटची संधी देखील तुम्हाला मिळू शकते. त्यामुळे अखेर लाडक्या बहिणींकडून जर चुका झाल्या असतील तर लाडक्या भावाने तुमच्यासाठी एक शेवटची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणतीही लाडकी बहीण हप्त्यापासून वंचित राहणार नसून महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा हप्ता, जानेवारी महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता असे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3 हप्ते जमा होणार आहेत. असे 3 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार असून 4500 रुपयाची रोख रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांतीच्या अगोदर जमा होणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना संक्रांतीच्या अगोदर 4500 रुपयाचा लाभ हा मिळणार आहे.